फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्कोर लेग मिड ऑन आतमध्ये आणि त्याचबरोबर डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर काव कॉर्नरला एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत प्रवीण भोईर अर्थातच पांड्या, आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात पॉवर 11 मानलेट. मॅच इज ऑन. पहिला बॉल समोर फोर्सिबल हिट ऑन दी अप. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर ब्लास्ट. अनिकेत पवार गुड्डूच्या बॅटमधून येतोय. मॅक्सिमम सिक्सर. पहिलाच वार प्रवीण भोईरच्या विरोधात षटकार आणि या 6 धाब्यानं सध्या खातं खुलं होते पॉवर 11 मालहेड क्रिकेट संघाचं. बॅक ऑफ लेंथ बॅटची कडा फलंदाज बाद. छेडकानी पडण्याचा प्रयत्न तो मात्र फसला आणि 6 वरती आता सध्या पहिला धक्का बसला तो बॅटिंग करणाऱ्या पॉवर 11 मालहेडला. अनिकेत पवार बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन, बिग लॉस, बिग फिश कॉट इन नेट. आउटचा रस्ता दाखवलेला आहे. कमबॅक करणं माहिती आहे गोलंदाजाला आणि सध्या ते कमबॅक त्याच्या वतीने होत आहे. पहिली सफलता सध्या फिल्डिंग करत असताना परी 11 444 आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरता. 6 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. अनिकेत पवार बाद झाला बॅटिंगसाठी. आता प्रतीक पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडा खाली राहिला बॉलर. वन बाउन्स जी उचली अपेक्षित होती, जो बाउन्स अपेक्षित होता फलंदाज प्रतीक पवारला, तो बाउन्स या बॉलवर बिलाला नाही. बॉल थोडा स्किट होत हरकत करत निघालाय. ते एसटी रक्षक मंगेश भोईर यांच्या हातात डॉट बॉलची होईल सांगता निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. धावफलक सध्या स्थिर. 6 धावा धावफलकावर. बॉलर तयार प्रवीण. यावेळेला नो लुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. बॉल अवेत लिडिंग एज. जेलची संधी बनली आणि शॉट बॅकवर्ड स्कोर लेगला चांगलं जजमेंट. वेल जज आणि इक्वलिटिकल. अनिकेत पवार बाद झाले आणि आता बाद झाले प्रतीक पवार. 2 फलंदाजांना केले गार. गोलंदाज प्रवीण भोईरनं काढली आहे दुसरी विकेट. प्रवीण पवार बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. सुरुवात तर स्वप्नवत राहिली होती, मात्र ती स्वप्न उद्ध्वस्त केलेली आहेत. पहिल्या षटकात 2 धक्के दिलेले आहेत. टॉप ऑर्डरचे 2 विश्वासू भरोसेमंद फलंदाज माघारी धाडलेत. ते गोलंदाज प्रवीण भोईरनं. पहिला सामना लो स्कोरिंग बॅटल. हा सामना जो सध्या सुरू आहे यामध्ये थ्रिलर हवा आहे. यावेळेला आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, तोही फसलाय. झेलची संधी आणि गौरव भोईरनं खेळ शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आणखीन एक चांगला झेल संपादित केलाय. फलंदाज बाद. तू चल मैं आई अशी परिस्थिती. 6 ला तिसरा झटका आता लागतोय टीम पॉवर 11 मालहेडला. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंगसाठी पाहिले तर जेपी अर्थात जय पवार दाखल झालेले आहेत. धावसंख्या 6. त्यानंतर आता या षटकात प्रवीण भोईरनं दिलेत ऑन हॅट्रिक. संधी त्याला बनली विकेट हॅट्रिकची. यावेळेला लेंथ बॉल गुड लेंथवर टप्पा पडल्याबरोबर चांगल्या बाउन्सनं ते एसटी रक्षकाच्या दिशेनं चाललाय. डॉट बॉल ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 6. 3 विकेटच्या मोबदल्यात 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
करतोय टॉस. कॅप्टन रेड्डी प्री अलॉट कॉल आम्ही करत आहोत. SR स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विरोधात सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव हे दोन संघ पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचच्या दरम्यान इनॅक्शन असतील. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 6 धावा दाफलकावर 3 फलंदाज पॉवर 11 मालेडनं गमावले. षटक सुरू होते दुसरं. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत बाहुबली ऑफ धानेवली मंगेश भोईर. सेकंड पॉवर प्ले त्याच काढासह सध्या 3 फिल्डर डीप मध्ये आपण बघत आहोत. बॉलर तयार मंगेश. पहिला बॉल चांगल्या अँगलला निघाला ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. अनिकेतची आश्वासक सुरुवात होती पण त्यानंतर मात्र कहर पाहायला मिळाला तो गोलंदाज प्रवीण भोईरचा. पहिल्या षटकात 3 फलंदाज त्यांना माघारी धाडलेले आहेत. पहिला सामना देखील लो स्कोरिंग होता आणि या सामन्यात देखील सध्या अगदी तशीची बिकट परिस्थिती निर्माण झाली. स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय बॉल. एक शैलीदार फटकार आलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षय पवारच्या बॅटमधून. 4 धावा चौकार. पवार बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत. ऑलरेडी पहिल्या षटकात 3 विकेट गमावल्यात. त्यासाठी बॅटरसाठी वेगळा काही मेसेज नसेल डगआउट कडून पण आता अनपेक्षित कॉल आणि धावा देऊन जय पवार JP माघारी परतलेला आहे. नवीन बॅटर राकेश पवार सोबत देतील अक्षय पवारची. पार्टनरशिप नितांत गरजेची बनलेली आहे. आवश्यक ती भागीदारी. बॉलर तयार होत आहेत. बॅक ऑफ लेन बॅकफुटवर गेले. कट केलाय बॉल. चांगला फटका आहे. गॅप मधून निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 4 धावा चौकार. गुड शॉट. चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 14 ऑन बोर्ड. 14 धावा दाफल कव्हर. शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पण हवं तसं मिडलिंग नव्हतं. मात्र एक धाव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला रोखता आली नाही. टीम पॉवर 11 मालेडला 1 मोर विकेट डाऊन. तीन बॉल 3 सिक्सर. आतिश पवार यांच्या वतीनं 1919 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. पवार 11 मालेडच्या फलंदाजांना ही संधी मात्र बनलेली आहे. पण आतापर्यंत दबदबा गोलंदाजांचा आपण पाहिलेला आहे. या सामन्यात सध्याच्या घडीला फ्रंट सीटवर हावी होत असताना आपण बघत आहोत. टीम आदर्श 11 परी 444 धानेवली संघ. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत प्रवीण भोईर अर्थातच संघनायक संघ कर्णधार पांड्या. ओव्हर नंबर 3च्या दरम्यान सेकंड स्पेल मध्ये लेफ्टी बॅटर सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. प्रवीण पवार. 15 धावा दाफल कव्हर. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत.
अर्धा संघ डगआउटच्या दिशेनं दाखल झाला. यापूर्वी देखील पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम फर्स्ट इनिंगमध्ये ऑल आउट झाली होती. वेगवान बॉल मात्र एसटी रक्षकाच्या सौम्यत शॉट थर्ड मॅन आणि गली रिजनचे फिल्डर फक्त पाहत आहेत. पंचांचा लेग बायचा सिग्नल आलाय. लक फॅक्टर ऑन. धावा कसे काय येणार परंतु ते येणं गरजेचं आहे आणि या लकी 4 धावा मिळत आहेत पॉवर 11 मालेडला. आपण बघत आहोत 19 धावा धावफलकावर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. SR स्पोर्ट्स वडवली आणि सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव दोन्ही टीम रेडी राहा. पहिला बॉल लेग बायच्या 4 धावा लक फॅक्टर ऑन होत असताना टीम मालेट करता. या वेळेला ड्राईव्ह केला बॉल सेट बॅटनं चांगला ऑन ड्राईव्ह. लॉंग वनला मात्र बॅकअप आलाय. मिळेल ते अवघी एक धाव आणि सिंगल धावे सहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली ती 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. पार्टनरशिपची नितांत गरज, भागीदारीची आवश्यकता मॅच मध्ये टीम पॉवर 11 मालेडला. या वेळेला शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. बरोबर पायात टाकलाय बॉल. निघाला डेड मिडल आणि लेगस्टिक वरून एसटी रक्षकाच्या दिशेनं. वेग अधिकचा आहे गोलंदाज प्रवीणकडे. अधिकची गती आहे आणि सध्या गतीचं बय काय असतं, वेगाची धमक काय असते ते या सामन्यात तो पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये दाखवून देतोय. डॉट बॉल. धावा स्थिर 20 धावा. या वेळेला शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल मार्गस्थ होतोय. एक टप्पा घेत सीमारेच्या त्या दिशेनं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग वे 4 रन चौकार. .24 बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ ऍडजस्ट करता आले नाही फलंदाज अक्षय पवारला. डॉट बॉलची होते सांगतात. चौकारानंतर पुन्हा एकदा होते छोटेखानी कमबॅक होते छोटेखानी वापसी. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत. धावफलक सध्या 24-24. स्टील 1 to go. या वेळेला टॅप केल्या बॉल. एक धाव हवी आणि किंबहुना ती मिळेल देखील. याचबरोबर सिंगल धाबे सहित ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात स्कोर आपण बघत आहोत. 8.33 धाब्याच्या धावगतीनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती. षटक समाप्त झाले. 3 चौथं षटक आता सुरू होत आहे. पाहायचं संघ कर्णधार कुणावरती विश्वास दाखवतील. साई भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अलीकडे चांगल्या फॉर्म मध्ये ॲज ऑलराऊंडर ती महत्वाची भूमिका, तो महत्वाचा रोल परी 4-4-5 आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरता ते अदा करतात आणि आता या सामन्यात गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल फुल टॉस लॅप स्वीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर द रोप. ऑन फील्ड अंपायर कन्फर्मेशन सिग्नल. 4 धावा चौकार. चंदूदादा राणे, सोमनाथदादा भोईर, किशोरजी भोईर के त्याचबरोबर बाया गंभीरराव, महेशजी डोले MD, भावड्या भोईर आणि चंदूदादा गायकर या सर्व आदरणीय अतिथींना विनंती आहे, या पण मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. यांची नुकताच क्रीडानगरीत सदिच्छा उपस्थिती लाभलेली आहे. विनंती सर्वांना या पण मंचावर. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला एफर्ट जबरदस्त होते. डीपमधून लॉंग ऑफचा फिल्डर मात्र उपस्थित झालाय. 2 धावा मात्र रोखता आला नाही. समर्पण काय आहे क्रिकेटमध्ये हे नेहमीच आदर्श 11 दानिवली क्रिकेट संघानं अनेक चाहत्यांना दाखवलेले आहे आणि त्यासाठी झुंजार वृत्तीसाठी हा संघ ओळखला जातो. कमालीचे एफर्ट पाहायला मिळत आहेत. वामन भोईर होते सिनियर प्लेयर. 2 धावा 2 धावे सहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकर अंकित झाली ती 31 धावा.
अक्षय पवार या मॅच मध्ये चांगला सेट आहे, ज्याच्या बॅटमधून 11 चेंडू 20 धाब्याचं योगदान आतापर्यंत आलंय. शफल झाले आता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धमाका. स्टँड अँड डिस्पॅच युजिट बिग ब्लास्ट बिग हिट सिक्सर. मात्र डाव सावरतायत. टीमसाठी संकटमोचक ती तारणहार कामगिरी सध्या करतायत. स्कोर 6 धाब्याच्या सोबतीने सध्या फ्लाय होत असताना टीमची टोटल दाफलकरती पाहायला मिळते 37 धावा सध्या दाफलकर. आणि या निर्णायक चौथ्या षटकात 3 चेंडूतच 12 धावा आतापर्यंत स्कोर करण्यात आलेल्या आहेत. थोडे मागडे थोडी खर्चिक कामगिरी गोलंदाज सायकडून पण हवे कमबॅक. हा फुल टॉस फिरवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. फास्ट अँड फ्युरियस हिट सुपर फ्लॅटेड पॅरलल हिट अंपायर सिग्नल युजिट सेकंड रॉकेट हिट सिक्सर. चंदूदादा राणे उपस्थित झालेत. सोमनाथजी बोईर उपस्थित आहेत. के या आपण या आपले सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर चंदूदादा गायकर आपण या. अखेर महत्वाची विकेट आता मैदान सोडावं लागतंय. अक्षय पवारला पलटवार केलाय तो गोलंदाज साई भोईरनं. 6वा धक्का आता लागतोय टीम पॉवर 11 मालेडला. फलंदाज बाद. वरती नुकताच उपस्थित होत आहेत चंदूदादा राणे, त्याचबरोबर किशोरजी बोईर, सोमनाथजी बोईर, भाया गंभीरराव, महेशजी डोले, चंदूदादा गायकर, बावड्या बोईर या सर्व आदरणीय अतिथींचं संयोजक समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. आणि खास करून आज टीमचे पुरस्कर्ते समीर दादा बोईर देखील उपस्थित झाले. परी 445 आदर्श 11 धानिवली संघ सध्या मैदानावरती खेळतोय. स्कोर आपण बघत आहोत. दाफलकरवरती 43 धावा. नुकताच अक्षय पवार 26 धाब्याचं योगदान देत माघारी परतलेला आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल आणि याचबरोबर ओव्हरची होईल सांगता षटकाची होईल समाप्ती. षटक संपली 4 आणि 4 षटकांती सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झालेली आपण बघत आहोत ती 43 धावा. 14 चेंडू 32 धाब्याचं योगदान अक्षय पवारचं. साई भोईर यांचं निर्णायक चौथं षटक मात्र थोडं महागडं राहिलं, एक्सपेन्सिव्ह राहिलं. 18 रन्स या षटकात देत आहेत आणि बॅटिंग करणारी टीम सध्या 4 षटकांती कम्फर्ट झोन मध्ये आलेले आपण बघत आहोत. सागर राणे अंतिम अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. लेफ्टी बॅटर सध्या खेळतोय. सागर यांना इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन रेडी राहा. SR स्पोर्ट्स वडवले आणि त्यांच्या विरोधात सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत सागर. पहिल्या डावाचं अंतिम षटक, अखेरचं षटक. पहिला बॉल बॅटची कडे घेत मागे आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅट्समन फ्रेम मध्ये नव्हते. सागर कडूनही झाला, पांड्या कडूनही झाला, पण अखेर आता अपयश. दुसऱ्या रनचा कॉल आता आहे. लेझी फिल्डिंग, लेझी अप्रोच. मागच्या 4 षटकात जे फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलं होतं परी 445 आदर्श 11 धानिवलीनं ते मात्र आता जपता आलं नाही. ज्या ठिकाणी फलंदाज अगदी सहजरित्या बाद झाला असता त्या ठिकाणी मात्र 2 धावा बहाल करण्यात आलेल्या आहेत. 2 धाब्यासहित सध्या धावसंख्या 45 ज्या 50 धाब्याची चर्चा आपण करत होतो आता त्या 50 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज प्रवीण कडून. यावेळेला ऑन साइडला बॉल हवे ते फिल्डर पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चालला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. होत्या पण मागच्या 8 चेंडूत आतापर्यंत 26 धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब पॉवर 11 मालेड करता. धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 51.
यावेळेला चांगला बॉल बॅट्समनला फॉलो केलाय. ऑफटमच्या बाहेर शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न अपयशी राहिला. षटकारानंतर कमबॅक होत आहे सागर राणेकडून. धावा सध्या स्थिर. टीमची टोटल धावफलकावर 51. 51 धावा, 3 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल हवं तसं टायमिंग करता आलं नाही. एक धाव, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता नॉसरा करेनला फलंदाज बाद होत आहेत. मैदान सोडावं लागतंय प्रवीणला. 52ला 7वा धक्का बसतोय. टीम पवार 11 मालेडला फलंदाज बाद. पहिल्या सत्राची सुरुवात झाली होती. मिडल ओव्हर्स मध्ये अक्षय पवारनं चांगल्या रन्स बनवल्या आणि आता प्रवीण यांचं देखील चांगलं योगदान या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आता फिनिशिंग टच कसा असेल पाहावं लागेल. नवीन बॅटर दाखल होतं बॅटिंग करण्याकरता. स्ट्रायकर ओमकार. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत. 2 धावा बनलेल्या आहेत. 52. 52. लेंथ बॉल गुड लेंथ वरून हलकासा राईज होतोय. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न चालवला होता, पण यष्टीरक्षकानं दोनही फलंदाजांना पायात बेडा ठोकण्याचं काम केलेलं आहे. थोडं सुद्धा हलू दिलं नाही. इतकी कल्पकता दाखवली आहे संघनायक यष्टीरक्षक प्रवीण भोईर पांड्यानं. डॉट बॉल धावा स्थिर. 52. 52. विकेट 7 गमावलेले आहेत. स्टील 1 टू गो. या वेळेला चांगला स्क्वेअर कट. फिल्डर उपस्थित. गौरव भोईर. चांगला बॅकअप. सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला. थ्रो थोडा लेट आलाय. त्याच कारणासह 2 धावा बनलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धावही कंप्लीट. 3 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. डाव समाप्तीची घोषणा मुख्य पंचांकडून करण्यात आलेली आहे. 3 धावेसोबत पहिल्या डावाचा होईल समारोप. असं वाटलं होतं कुठेतरी 50 धावा बनतील तर कम्फर्ट झोन असेल, पण आता 55 धावा पहिल्या डावात बनवल्यात पॉवर 11 मालहेडनं 7 गड्यांच्या मोबदल्यात. तर विजयासाठी परी 444 आदर्श 11 धानेरीला टार्गेट चेस करावं लागेल. 56. 56 धावेचं. सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विरोधात SR स्पोर्ट्स वडवली. दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. चंदूदादा राणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कव्हर करतोय. समीर दादा भोईर यांना विनंती आहे. सोमनाथ दादा भोईर यांना विनंती आहे, आपणही जॉईंट व्हा. MD आपणही जॉईंट व्हा. टॉस करतोय आपण. संघ कर्णधार दोन्ही टीमचे उपस्थित झालेले आहेत. पॉवर 11 मालेड फिल्डिंग सेट करा लगेचच. आणि त्याचबरोबर विनंती आहे टीम आदर्श 11 धानेरीला ओपनिंग पे रेडी करा. 56 टू विन. 56 धावेचं टार्गेट विजयासाठी निर्णायक दुसऱ्या डावात चेस डाऊन करावा लागेल. चला टॉस कव्हर करा आपण. यानंतर आपण काही सन्मान आहेत जे मुख्य मंचावरती संपन्न करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण टॉस करतोय, फक्त डिसिजन आपण विचारात घेणार आहोत.
यानंतर काही सन्मान आहेत जे मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. मंचावरती उपस्थित आहेत समाजसेवक तथा उद्योजक धानिवली चंदूदादा राणे यांचा सन्मान संपन्न होतोय. चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. चंदूदादा राणे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. अतिथी देवभाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. सन्मानित करत आहोत चंदूदादा राणे यांना चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते. महावस्त्रालंकार शाल आणि त्या सोबतीनं प्रेमाचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय. तदनंतर सोमनाथजी भोईर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. सोमनाथजी भोईर यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर मुख्य मंचावरती परी 4445 आदर्श 11 धानिवलीचे पुरस्कर्ते समीरदादा भोईर उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होतोय चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते. परी 4445 आदर्श 11 धानिवलीचे पुरस्कर्ते समीरदादा भोईर यांचा सन्मान संपन्न होतोय. तदनंतर महेशजी ढोले MD यांचा सन्मान होतोय चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. MD महेशजी ढोले यांचा सन्मान संपन्न होतोय. आणि यानंतर एक सन्मान आपण संपन्न करतोय अर्थातच वैभव गंभीरराव अर्थातच भाया यांचाही सन्मान संपन्न होतोय चंदूदादा गायकर यांच्या शुभ हस्ते. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्तेने सरचे स्वागत. दुसरा डाव सुरू होतोय 56चा पाठलाग आणि कशा पद्धतीने रणजित रंगेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आपल्या समेत विजय केदार सर. थँक्यू. थँक्यू दीपवीर, तुमचं सहर्ष स्वागत करू आम्ही. हो यावेळेस बॉल सरळ यष्ट्यांवरती आणि फलंदाज क्लीन बोट. त्याचबरोबर पाया गंभीरराव असतील, त्याचबरोबर वैजी डोळे असतील, त्याचबरोबर भावड्या भोईर असतील, चंदू गायकर, ही सर्व मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. खरं तर पहा, सर्व आमच्या ह्या क्रीडा रसिकांच्या आणि खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणार खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज मी बनेन स्वर्गीय विराट स्मृती चषकाला 4 चांदले लागलेले आहेत. या संपूर्ण आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे आणि खरं तर क्रिकेटसाठी यांचं एक मोठं योगदान आहे या सर्व मान्यवरांचं आणि सर्व तरुण सहकार्यांना अगदी संघटित करणारी ही सर्व मंडळी आहे. जातो आपण मॅचच्या दिशेनं. पहिला धक्का जो मात्र मैदानावरती लागलेला आहे, पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. शून्यातून आता विश्व निर्माण करायचं आणि शून्यातून सुरुवात करायची. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. परी 11 अर्थातच 4445 आदर्श स्पोर्ट धानिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पवार 11 या दोन संघांदरम्यान माल्हेड विरुद्ध धानिवली अशी लढत आहे. कोलवर टप्प्याचा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी येणार आहे. सिंगल बरोबरच आता अकाउंट लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी येते. मल्हारी भोईर मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो साई आपल्याला पाहायला मिळतो. साई आता स्ट्राईक एंडला पोहोचेल. साई यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं, पण आज साई यांना डाव सावरायचा आहे. जिथे लक्ष मला वाटतं 56 धावांचा आहे. सुरुवातीच्या डावामध्ये आपण 55 पाहिलेले आहेत. पवार 11 माल्हेड संघानं कुठलेले आहेत आणि 56चं टार्गेट सेट केलेला आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला, तिथे काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतायत. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. चिंटू सीमारेखेच्या बाहेर आहे. साई यांच्या बॅटमधून येतोय शानदार चौकार. 4 रन.
ठिकाणी येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 5. या वेळचा बॉल थोडासा खाली राहिला. टप्पा घेतल्यानंतर 5 सबमरीन डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहतो. चेंडू थोडासा खाली राहतो. गोलंदाज अनिकेत कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. पवार 11 माल्हेड विरोधात आपण पाहतो. परी 11 धानिवली या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावरती आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर कंजूसी गोलंदाजांनी दाखवलेली आहे. सुंदर गोलंदाजी. परत एकदा रनअपमध्ये यावेळेस थोडासा फॉल्ट होणार आहे. मैदानावरती थोडंसं वादळ उठलेलं आहे आणि पाहायचं आता हे वादळ कोण बनणार आहे. एका बाजून साईच्या बॅटमधून एक चौकाराला थोडीशी संजीवनी देणारा चौकार ठरला, पण पुढील चेंडू अनिकेतनं लगेच निर्धाव हाताळलेला आहे. म्हणजे बेटल इथे रंगणार आहे. दोन्ही संघ कट टू कट आहेत. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढत आपण पाहतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर आदर्श गावाची ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहणार आहोत. षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक मैदानावरती 1 संपलेला आहे. 5 धावा धावपलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये परी 11 धानिवली. थोडासा दुष्काळ आपण पाहिला, पण खरं तर हे स्टार्ट जर आपण पाहिला सुरुवातीला विकेट आल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये येतोच. आणि पहा पहिल्या षटकामध्ये विकेट आलेली आहे. हा दबाव इथे झुगारला जाईल का हे आपल्याला पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी सुंदर राहिलेली आहे. गोलंदाजच्या माध्यमातून अनिकेतच्या माध्यमातून अवघ्या 5 धावा. दुसऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केली होती आणि गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होत आहे. जय गोलंदाजी मार्गवरती समोर आपण पाहतो मल्हारी. या वेळेचा चेंडू हा चेंडू मिडॉर मध्ये गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. पवार 11 माल्हेड संघाचा आतापर्यंत वर्चस्व राहिलेला आहे. पण क्रिकेट असा खेळ, हा खेळ दोन्ही बाजून जातो. पहिलं षटक जरी क्षेत्ररक्षण करणारी टीम माल्हेडच्या बाजून गेलं, दुसऱ्या षटकामध्ये धानिवली कमबॅक करणार आहे. आणि पाहायचंय साई सारखा एक मातब्बर खेळाडू मैदानावरती. अनेक इनिंग्स साईच्या आपण आठवा, अनेक स्पर्धा आठवा, अनेक मैदानं त्यानं गाजवलेली आहेत. अनेक मैदानावरती आपल्या नावाचा डंका त्यानं पिटलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये अनेक गोलंदाजांना चारी मुंड्या चित केलेला आहे. पण समोर आपण पाहतो जयचा पहिला चेंडू सिंगल देऊन गेलेला आहे. साईला स्वतःचे इरादे इथे स्पष्ट करायचे आहेत. एक गाव एक संघ, चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा उभी राहिली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. परत एकदा आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा. क्षेत्ररक्षक तिकडे अक्षय दूर. कॅच घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. एक पुन्हा मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला होता मल्हारीनं. नॉन स्ट्राईक एंडला थांबवलं. अवघ्या सिंगल वरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. धावपलकावरती 56चा पाठलाग करत असताना 7. परी 11 44-45 धानिवली. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो पवार 11 माल्हेड. या दोन संघांदरम्यान काटेकी टक्कर. बेस्ट विरुद्ध बेस्ट. तर आता मॅचचं समीकरण आपण परत एकदा पाहू. 22 चेंडू आणि 49 धावेंची आवश्यकता आहे. अशा कठीण परिस्थितीतून मल्हारी आज हो 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 या वेळेचा बॉल टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. मल्हारी ऑन फायर. षटकार. मिळतील. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 13 ह्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 56 धाव्यांचा संघ पाठलाग करतो. खरं तर धानिवली एक आदर्श गाव आहे मुरबाड नगरीत परिसरातील. आणि प्रति पंढरी म्हणून या गावाची एक आगळी वेगळी ओळख आहे. आणि अलीकडे क्रिकेटच्या माध्यमातून देखील या गावाने एक वेगळी उंची गाठलेली आहे. परत एकदा आडव्या बॅटनं मल्हारीच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतात. थोडेसे कापेल चेंडू हातातून पडला आणि पहा तिथे लगेच साईड दुसऱ्या धावेचा कॉल केलेला आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये. म्हणजे या दोन फलंदाजाला मल्हारी आणि साईला तुम्ही सहजासहजी दुसऱ्या धावेची संधी देऊ शकत नाही. अनेक मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. ज्या वेळेस फिल्डरच्या हातातून चेंडू पडतो त्यावेळेस या दोन्ही फलंदाजांनी कधी कधी मैदानावरती 3-3, 4-4 धावा पळून घेतलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतो जय. परत एकदा वा मल्हारीच्या बॅटमधून पुन्हा एक कडक बेधडक षटकार.
पंढरी अर्थातच धानिवलीचा हा मल्हारी मैदानावरती आग ओकताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या पुढे जाणार आहे 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा जय सज्ज होणार आहे. परत एकदा यावेळेस आपण पाहतो बाउंड्री लाईनची चेंडूला ओढ लागलेली आहे आणि मल्हारीच्या बॅटमधून पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. त्या टोपला परी 11 धानिवली जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 6 होते आणि या षटकामध्ये तब्बल पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. पहा मल्हारीसाठी पारितोषिक येत आहे सलगचे 3 बॉल 3 षटकार जर मल्हारी मैदानावरती खेळत मारलेत का आता जे 3 षटकार मारलेले आहेत त्याच्यासाठी मला वाटतं पारितोषिक आलेलं आहे. बावड्या भोईर यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. खरं तर हे पारितोषिक नसून एक कौतुकाची थाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आठवा तुम्ही. हे स्वराज्य तलवारीच्या पातेवर नाही तर कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलेलं आहे. आणि पहा हे आमचे सर्व मान्यवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वासा आणि वारसा जपणारे आदर्श व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपण पाहतो. विशेष मी मान्यवरांचं कौतुक करेल. पहा तुम्ही चांगला खेळ करा तुमच्यावरती बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. आदर्श क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. स्वर्गीय विराट स्मृती चषक 2026 या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आहोत. आणि पहा अनेक पुरस्कार विजेतं गाव म्हणून ज्या गावाची महाराष्ट्रभर ओळख आहे खाटेघर या गावाची ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. 27 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल साईसाठी थोडासा खोलवर टप्प्याचा. तिथे अनिकेत आलेत. पुन्हा एकदा एक धाव येणार आहे आणि पहा क्रिकेटमध्ये कुठल्याच चुकीला माफी नाही. परत एकदा मल्हारी ऑन स्ट्राईक काय करामत करेल. परी 11 धानिवली अर्थातच आदर्श 11 धानिवली हा संघ आपण मैदानावरती पाहतो. पण दुसऱ्या बाजूनं पवार 11 माल्याड ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या डावामध्ये 55 झाल्या 56 बनवायचे आहेत. आणि 5 स्कोर कार्ड जर आपण विचार केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 28. पहिलं षटक 5चं होतं. मागच्या षटकामध्ये अक्षरशः 22 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जयचं षटक थोडंसं महागडं राहिलं. थोडंसं बरंच महागडं राहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. मल्हारी ऑन स्ट्राईक. हो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. तिथे धावाची संधी. यस कॉल झालाच नाही. अति घाई इथे अंगलट आलेली आहे आणि या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज साईला इथे परतावं लागेल. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक 2. फार मोठा या ठिकाणी धक्का बसलेला आहे. साई या ठिकाणी बाद होत आहेत आणि साई सारखा एक नामवंत फलंदाज धावबाद होणार ही गोष्ट कुणालाच आवडणार नाही. अलीकडे क्रिकेटमध्ये धावबादची विकेट कुणालाच आवडत नाही. केवळ आणि केवळ ही विकेट फलंदाजानं स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच्या पायावरती मारलेला हा धोंडा असतो. इथे जास्त घाई केली साईनं. तिथे विकेट जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचलेला आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो. पंचांकडे थोडीशी दाद मागितली. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. पायाने चेंडू थांबवलेला आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होणार आहे आणि पाहता या चेंडूवरती 2 धावा. आज खरं तर मैदानावरती आपण पाहतो चेंडू मल्हारीचा गुलाम झालेला आहे. मल्हारी सांगेल तिथे चेंडू निघून जातो आणि तिकडून धावा घेऊन येतो. आज जबरदस्त कामगिरी मल्हारी करताना पाहायला मिळतात. एक युनिव्हर्स बॉस काय असतो मल्हारीने मैदानावरती दाखवलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचे त्याने मनसुबे मागच्या षटकामध्ये उद्ध्वस्त केलेलं. तर मागचं षटक जयचं आपण जर पाहिलं तर ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या हापूस आंब्याच्या पेटी सारखं महागडं ठरलेलं आहे. भरपूर महागडं षटक आपण पाहिलेलं आहे. 30 धावा धापलकावरती 56चा पाठलाग करत असताना परी 11 काय घडेल कशा प्रकारची कामगिरी होतीये. समोर आपण पाहतो मल्हारी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. अनिकेत यावेळेचा बॉल पुल करायचा. अनिकेत देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पुन्हा एकदा हातात संधी आली होती. मुठीत पकडलेल्या रेतेसारखी निघून गेलेली आहे. जीवनदान आयुष्यामध्ये कुठलंही दान करा. क्रिकेटमध्ये जीवनदान नको असं म्हटलं जातं आणि पाहायचं आता हे जीवनदान पुढे हा सामना काय उद्ध्वस्त करणार आहे. मला वाटतं स्ट्राईक एंडला फलंदाज धावत होता.
घटना इतिहासामध्ये नमूद आहेत. जीवनदान दिल्यानंतर काय होतं, काय घडतं, यानंतर आपण चर्चा करणार आहोत. पण सागरला मिळालेले हे जीवनदान त्याला आत्मविश्वास देऊन जाणार आहे आणि पाहायचं आता आत्मविश्वास किती कामास येतो. समोरच्या दिशेने आपण पाहणार आहोत सागर राणे. अनेक स्पर्धा गाजवणारा हाही खेळाडू, पण समोर अनिकेतनं काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 5च धावा त्यानं खर्च केल्या होत्या. ओ हो लाईन आणि लेन तिथे खराब आहे. वेग तुमच्याकडे असला पण कंट्रोल भरपूर महत्वाचा आहे. कंट्रोल झालेलाच नाहीये. वेस्ट ऑफ हाईट, बिमर, नो बॉल. तब्बल 21 प्रकारे क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो, त्यामधला हा एक नो बॉल मैदानावरती आपण पाहणार आहोत. बिमर आहे, डोक्याच्या कमरेच्या वरती चेंडू आला, अगदी खांद्याच्या वरती येताना पाहायला मिळाला आणि त्यावरती एक सिंगल आली. आता आपण पाहतो सोने पे सुहागा म्हटलं तर वावडं नाहीये, कारण मल्हारीला आता एक संधी उपलब्ध होतीये या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. मल्हारी काय करेल, ज्या वेळेस फ्री हिट आली ना त्यावेळेस मल्हारी त्या चेंडूवरती बरसलेलाच आहे. आज परत एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? परत एकदा मल्हारी फ्री हिटच्या चेंडूवरती इतिहास लिहिणार आहे का? समोर अनिकेत तयार. या बेचा बॉल पुल केला आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. मल्हारी ऑन फायर, चेंडू सीमा पार, षटकार. हो वाह वाह, काय सुंदर स्ट्रोक. परत एक चेंडू साइड स्क्रीन वरती. मल्हारी एक अद्भुत स्ट्रोक खेळतो, येतोय षटकार. गोलंदाजाला इथे उद्ध्वस्त केलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाची चिरफाड केलेली आहे मल्हारीनं, पण गोलंदाजानं देखील दम दाखवावा लागेल. स्कोर कार्ड वरती धावा संख्या तब्बल 45 धावा आता विजयासाठी अवघ्या. मला वाटतं 11 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी बनवायच्यात. या ठिकाणी आपण पाहतो सदाशिवजी काटेकरे असतील, योगेशजी काटेकरे, सोमनाथजी काटेकरे या मित्रपरिवाराचं एक बहरदार आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानाच्या आतमध्ये एक नामवंत संघ मैदानावरती दाखल झालेला आहे, ज्या संघानं क्वचितच पराभव पाहिलेला आहे. आणि पहा अलीकडच जर आपण पाहिलं तर धडाकेबाज चषक जिंकलेला आहे आणि थानिवली गावाचं नाव अक्षरशः त्याने उंचावलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असं संघाची चर्चा होताना पाहायला मिळते. पाहतो तोच संघ आपण पाहतो, परी 11 अर्थातच आदर्श 11 थानिवली. यावेळेचा बॉल परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. सागर राणेला तिथे चेंडू समजलेला नाहीये. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल, निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाजच्या माध्यमातून तुषार गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे आणि पहा तुषार पुन्हा प्रयत्न करतो. अशाही परिस्थितीत सामने आपण फिरताना पाहिलेले आहेत, पण त्यासाठी 1-2 विकेट आता अपेक्षित आहेत पवार 11 मालेट टीमला. गोलंदाज तयार तुषार. फुल ऑफ लेंथ बॉल हलक्या हाताने ढकलला, जमिनीला समांतर हा चेंडू आपण पाहतो फिल्डर पर्यंत पोहोचेल. एक आली, परत एकदा क्षेत्ररक्षकाने तिथे चूक केलेली आहे आणि पहा तिथे गाफीलपणा कसा कामास आलेला आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये होणार आहे. 2 धावा येतील. संघाची धावा संख्या 2 ने पुढे जाईल. परी 11 आता तसं आदर्श 11 धानिवली जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती तब्बल 47 धावाच्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदर्श गाव आपण पाहतो काटेकर. या गावाची ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आतोनात कष्टातून आतोनात मेहनतीतून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. हो स्लोअर वन चेंडू, शॉर्ट पिच होता. खरं तर इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला, तिथे एक धाव येताना पाहायला मिळते लेग बाईटच्या माध्यमातून. धाव कुठून आली, कशी आली हे महत्वाचं नाही, धाव येण्याला महत्व आहे. पण मल्हारीनं काय तिथे बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त बॅटिंग जो मात्र मैदानावरती दाखवतोय. दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः एखाद्या ज्वालामुखी सारखा तो पिटून उठलेला आहे आणि पहा प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण चढवतो. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 48 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 56चा पाठलाग करत असताना मॅचचं समीकरण बदललेलं आहे. आता विजयासाठी फक्त बनवायच्या आहेत त्या 8 धावा. 9 चेंडू आणि 8 असं समीकरण आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा सज्ज होतो. हो जबरदस्त टोला स्क्वेअर लेग मध्ये. परत एकदा मल्हारी यांच्या बॅट मधून षटकार.
आतापर्यंत शॉर्ट पिच ओव्हर पिच बॉलवरती मल्हारी बरसत होता. फुल टॉस चेंडू त्याला दिलेला आहे. म्हणजे इथे आपण पाहतो मल्हारीनं तो हसत स्वीकारलेला आहे. संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती तब्बल 54 धावा 41 वरती मला वाटतं मल्हारी खेळताना पाहायला मिळत आहेत. एकट्यानं डाव लढवलेला आहे. एकट्यानं खिंड लढवलेली आहे. पुन्हा एकदा आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अशी अवस्था. हा वाईट बॉल. खरं तर कष्टानं कमवलेलं इथे हे अवांतर चेंडू इन्कम टॅक्स मध्ये गमावणारे आहेत. यावेळेसचा हा चेंडू आपण पाहतो अवांतर येतो. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे 55. स्कोर इज लेवल. सामना आता बरोबरीत. एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे तुषार. परत एकदा फुल टॉस आणि यावेळेस मल्हारीच्या बॅटमधून पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. एक टप्पा घेत सीमा पार. सामना संपवलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. परी 11 अर्थातच आदर्श 11 धानवली संघानं जबरदस्त खेळ मल्हारीच्या माध्यमातून आपण पाहिला आणि मल्हारीच्या बॅटमधून आपण धावा जर पाहिल्या 13 चेंडूमध्ये 45 धावा मल्हारीनं बनवलेल्या आहेत. सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. एकट्याच्या दबावावरती सामना संपवणारा हा खेळाडू मुरबाड परिसरातील आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत मल्हारी यांना. सुंदर खेळ मल्हारीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी